काय करायचं बघ, सेक किती आलं पाहिजे, सेक म्हणजे 1/cos. साइन स्क्वेअर नका, साइन स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला 1 - cos स्क्वेअर. ना फॉर्म्युला झाला एलसीएम पडेल, एलसीएम cos थीटा. इथे डिनॉमिनेटर 1 आहे, किती येणार मग साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा, साइन स्क्वेअर थीटा प्लस cos इक्वल टू 1/cos थीटा इक्वल टू 6. याच बद्दल केस आहे पण सबद्दल दुसऱ्या बद्दल काय ना, दुसऱ्या बद्दल येणार नाही वाटतं. बघा साइन स्क्वेअर थीटा म्हणजे 1 - cos स्क्वेअर थीटा, 1 - cos स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा प्लस cos थीटा. आता सेपरेट भागायचं, 1/cos थीटा प्लस माइनस cos स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा प्लस cos थीटा. एक cos थीटा कैंसिल इक्वल टू 1/cos थीटा माइनस cos थीटा, 1/cos में sec थीटा माइनस cos थीटा प्लस cos थीटा कैंसिल इक्वल टू क्या होती है इक्वल टू कुठल्या बद्दल सोपं होतं तर एलसीएम. दुसरं काय आलं, टू दैट 1 cos थीटा into 1 plus tan थीटा इक्वल टू 1. फॉर्मूला पाठ आहे 1 plus tan थीटा 1 plus tan थीटा इक्वल टू 6 करतो. इक्वल टू cos स्क्वेअर थीटा इंटू 1/cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 इक्वल टू r. दुसऱ्या व्यक्तीनं आत म्हणून तरी चालते, आत म्हणून फॉर्म्युला पाठायचं LHS इक्वल टू cos स्क्वेअर थीटा इंटू ब्रॅकेट 1 plus tan स्क्वेअर थीटा. दुसरी पद्धत फॉर्म्युला पाठवू चालतो cos स्क्वेअर थीटा इंटू 1 cos स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इंटू tan स्क्वेअर थीटा आत म्हणायचं इक्वल टू cos स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इंटू tan स्क्वेअर थीटा म्हणजे sin स्क्वेअर थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा, cos स्क्वेअर थीटा कैंसिल इक्वल टू cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 इक्वल टू r. डायरेक्ट फॉर्मूला पाठ सुद्धा मार्क्स
स्क्वेअर रूट निघून गेलं पाहिजे. स्क्वेअर रूट निघून जे असेल तर आत स्क्वेअर आला पाहिजे. असं आलं पाहिजे. समजा एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर एक्स अपॉन वाय. स्क्वेअर येण्यासाठी वरती स्क्वेअर आला पाहिजे, खाली पण स्क्वेअर आला पाहिजे किंवा खाली फॉर्म्युला आला पाहिजे. वरती स्क्वेअर म्हणजे काय आणायचं? 1 मायनस साइन थीटा आणायचं. 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर वर आणायचं. काय करायचं? 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर येण्यासाठी मल्टीप्लाय न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय 1 माइनस साइन थीटा इक्वल टू 1 माइनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इंटू 1 माइनस साइन थीटा बनाएंगे 1 माइनस साइन थीटा इक्वल टू स्क्वायर रूट ऑफ 1 माइनस साइन थीटा इंटू 1 माइनस साइन थीटा 1 माइनस साइन थीटा ब्रैकेट स्क्वायर अपॉन 1 प्लस साइन थीटा इंटू 1 माइनस साइन थीटा. क्या फॉर्मूला है? a प्लस बी इंटू a माइनस बी इक्वल टू a स्क्वायर माइनस b स्क्वायर 1 स्क्वायर माइनस साइन स्क्वायर थीटा इक्वल टू स्क्वायर रूट ऑफ 1 माइनस साइन थीटा ब्रैकेट स्क्वायर अपॉन 1 स्क्वायर म्हणजे 1 माइनस साइन स्क्वायर का फॉर्मूला 1 माइनस साइन स्क्वायर इक्वल टू cos स्क्वायर अपॉन cos स्क्वायर थीटा इक्वल टू आता रूट घ्यायचं दोघांचं पण 1 माइनस साइन थीटा अपॉन cos 1 माइनस साइन थीटा अपॉन पुढे काय करायचं सेपरेट 1 अपॉन cos थीटा माइनस साइन थीटा अपॉन cos 1 अपॉन cos थीटा माइनस साइन थीटा अपॉन cos थीटा इक्वल टू 1 अपॉन cos थीटा sec थीटा साइन थीटा अपॉन cos थीटा tan थीटा इक्वल टू r. आता एरियाची सुनार सांगता येईल का ते रिपोर्ट किती झाली सांगा बघा एरियाची सुनार एरियाची इक्वल टू sec थीटा माइनस tan थीटा. sec म्हणजे 1 अपॉन cos द्यायचे आणि tan म्हणजे sin अपॉन cos. एलसीएम काढायचं. एलसीएम वाला cos थीटा आणि हा 1 माइनस साइन थीटा. आता हे स्क्वेअर मध्ये लिहायचं. स्क्वेअर मध्ये यायचं पुन्हा ते बरोबर उलट स्क्वेअर लिहायचं 1 माइनस साइन थीटा स्क्वेअर आणि cos स्क्वेअर थीटा इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ cos स्क्वेअर का फॉर्मूला पाहिजे. cos स्क्वेअर का फॉर्मूला 1 माइनस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू स्क्वेअर रूट 1 माइनस साइन थीटा ब्रैकेट स्क्वेअर अपॉन याचे टक्के वाढायचे किंवा 1 माइनस साइन थीटा इंटू 1 माइनस साइन थीटा हे झालं आणि फॅक्टर 1 स्क्वेअर माइनस साइन स्क्वेअर 1 माइनस साइन थीटा किंवा 1 प्लस साइन थीटा इंटू 1 माइनस साइन थीटा इक्वल टू कैंसिल झालं 1 माइनस साइन थीटा इक्वल टू स्क्वेअर रूट 1 माइनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इक्वल टू ए. दोन्ही प्रत्येक पण चालतो. RHS एरियाची गुण RHS किंवा ठिकाणी आपण RHS घेऊ RHS
2 that sec theta minus cos theta into cot theta plus tan theta. तो पहिला मी काय करता येईल, सेक थीटा म्हणजे 1/cos थीटा आणि कॉट थीटा आणि टॅन थीटाचं सेपरेट. वन अपॉन कॉस थीटा मायनस कॉस थीटा आणि कॉट थीटा म्हणजे कॉस थीटा अपॉन साइन थीटा, टॅन थीटा साइन थीटा अपॉन कॉस थीटा इक्वल टू एलसीएम काढायचा कॉस थीटा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, त्याचा पण एलसीएम काढायचा साइन थीटा कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. तो दोन्ही फॉर्म्युला पडते 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा 1 तर दोघांची फॉर्म्युला पडते. याचे येणार साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा इंटू त्याचे 1 साइन थीटा कॉस थीटा कैंसल एक साइन थीटा तो साइन थीटा अपॉन कॉस थीटा साइन थीटा अपॉन कॉस थीटा आणि 1 अपॉन कॉस थीटा साइन थीटा अपॉन कॉस थीटा टॅन थीटा आणि 1 अपॉन कॉस थीटा सेक थीटा इक्वल टू आर. या गोष्टी आरचे सोल काही येणार नाही, एल एच सी इतकं फॅक्ट आणणार नाही, एल एच सी आर. कॉट थीटा प्लस टॅन थीटा एवढं पार्ट आहे. कॉट थीटा प्लस टॅन थीटा कॉस थीटा अपॉन साइन थीटा प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. एलसीएम काढायचं, याचे काढायचं एलसीएम साइन थीटा कॉस थीटा साइन थीटा कॉस थीटा क्रॉस मल्टिप्लिकेशन
cos square theta plus sin square theta equal to 1 upon sin theta cos theta. सेपरेट सेपरेट येणार होतं 1 upon sin theta into 1 upon cos theta equal to cosec theta into sec equal to r. रीजन क्या जाएगा कितना डायरेक्ट है tan theta equal to sin theta upon sec theta 1 upon sec theta minus tan theta equal to sec theta plus tan theta. काय करायचं वरती आलं पाहिजे sec theta plus tan theta खाली sec theta minus tan theta फॉर्म्युला माहिती आहे हा असा फॉर्म्युला sec square theta minus tan square theta equal to 1 हा फॉर्म्युला आहे sec square theta equal to 1 plus tan square theta. Sec square theta equal to 1 plus tan square theta. Therefore, sec square theta minus tan square theta equal to 1. 1 च्या ठिकाणी काय लिहायचं फॉर्म्युला आहे कुठला लिहायचं sec square theta minus tan square theta upon sec theta minus tan theta. आता इस फैक्टर पढ़ेंगे a स्क्वायर वाले b स्क्वायर से फॉर्मूला a प्लस b इंटू a माइनस b sec theta प्लस tan theta इंटू sec theta माइनस tan theta अपॉन sec theta माइनस tan theta. sec theta माइनस tan theta कैंसिल equal to sec theta plus tan theta equal to r. दुसरी पद्धत काय करायची दुसरी पद्धत मग कशी बदलली दुसरी पद्धतीची जवळ असं म्हणजे दुसरी पद्धत काय करायचं मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय sec theta plus tan theta. समजा असं लिहिलं आपण LHS equal to 1 upon sec theta minus tan theta. खाली काय पाहिजे 1 पाहिजे
खाली 1 पाहिजे. ते वर वर होते ते 1 नको म्हणून 1चा फॉर्म्युला पडला. मग खाली 1 आहे की नाही, त्या ठिकाणी आलं पाहिजे सेक्स स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. इथं आलं पाहिजे सेक्स स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. मग ते 1 येईल उद्या वरला. मग काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा. यानं गुणल्यानंतर ते येते इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन किंवा असेल सेपरेट सेक थिटा माइनस टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू 1 into sec theta plus tan theta, sec theta plus tan theta, sec square theta minus tan square, sec square theta minus tan square. वरती वर खाली कुठेतरी फॉर्म्युला पाठ पाहिजे, त्याशिवाय येणार नाही. इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 1 इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू आर. किंवा हे घ्यायचं आणि उलटी काढायची. हे आरेचं घ्यायचं आणि खाली 1ला काय द्यायचं सेक्स स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि सारखी त्याची काय घ्यायचं. आता या 1ला आपण काय लिहिलं सेक्स स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा कॅन्सल लिहिलं. तसे आरेची घेतली की या 1ला लिहायचं सेक्स स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सेक थिटा प्लस टॅन थिटा कॅन्सल करून घ्या 1 अपॉन सेक थिटा सगळं लिहितात. sin theta raised to 4 minus cos theta raised to equal to. आता कुठला फॉर्म्युला पाहिजे, sin square theta square minus cos square theta raised to 2. कुठला फॉर्म्युला पाहिजे, स्क्वेअर मायनस स्क्वेअर. मग काय sin square theta plus cos square theta into sin square theta minus cos square theta. sin square theta plus cos square theta into sin square theta minus cos square theta. sin square theta plus cos square 1 into sin square theta minus cos square theta equal to cos is पाहिजे, sin लो काय 1 पाहिजे. तो sin square theta पडला पाहिजे 1 minus cos square theta. sin square theta formula 1 minus cos square equal to 1 minus 2 cos square equal to r. formula for that is square minus a plus b into a minus b. that is sin square theta. sin square theta equal to 1 minus cos square theta.
sec theta plus tan theta. डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे. 1चा फॉर्म्युला काय? 1चा फॉर्म्युला मला सांगितलं sec square theta minus tan square theta. sec square theta minus tan square theta. sec theta plus tan theta upon sec theta plus tan theta into sec theta minus tan theta. sec theta plus tan theta cancel झालं. मगाच एक्झाम्पल आहे थीटा, थोडा बदल आहे. sec theta minus tan theta. तर sec म्हणजे 1 upon cos theta. tan theta म्हणजे sin theta upon cos theta. sin theta upon cos theta equal to LCM काढायचं cos theta 1 minus sin theta. आता वरती येणार cos theta upon 1 minus sin equal to R. मगाच फक्त थोडंसं काय दोष वाढेल तिथेपर्यंत. हे मला हेच होतं काय sec theta plus tan theta equal to 1 upon sec theta minus tan theta equal to होते. sec theta minus tan theta equal to असं कुठे गेलं दाबून sec theta plus tan theta equal to तेच आहे ते उलट आहे. ठीक आहे. आपण 1 upon sec theta minus tan theta होतं. 1 upon sec theta minus tan theta equal to sec theta plus tan असतो उद्या. ते फक्त sec theta plus tan theta चं 1 upon sec theta minus tan theta. तिथून 2 स्टेप केले की बस आहे. त्यात काय करायचं एलसी घेऊन चालत नाही. तर हे दिले गिवन एक म्हणजे गिवन. मग गिवन काय बघा tan theta प्लस 1 upon tan theta. tan theta plus 1 upon tan theta equal to 2. आपला स्क्वेअर पाहिजे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करायचं. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. Squaring on both sides. Tan theta plus 1 upon tan theta bracket square equal to 2 square. गडबड काढून स्क्वेअर करताना परत पहिल्याचं दुसऱ्या सेपरेट देतात. सेपरेट नाही ब्रॅकेट स्क्वेअर.
फॉर्मूला कुठला पडेल मग मतलब ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्मूला पडेल काय ए स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा प्लस 2 ए म्हणजे tan थीटा बी म्हणजे 1/tan थीटा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर 1 स्क्वेअर/tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 4 इक्वल टू 4 tan square theta plus tan theta cancel plus 2 equal to plus 1/tan square theta so 1/tan theta bracket square 1/tan theta bracket square equal to 1/tan square theta equal to 4 therefore tan square theta plus 1/tan square theta equal to 4 minus 2 therefore tan square theta plus 1/tan square theta equal to now example prove that tan a upon 1 plus tan square bracket square plus cot a upon 1 plus cos square bracket square equal to sin a cos a tan a upon 1 plus tan square bracket square plus cot a upon 1 plus cot square in bracket square. तो डायरेक्टली काही कॅन्सल करतात त्याने त्याने कॉट कॅन्सल करायचं फॉर्म्युला पडायचा 1 plus tan square चा फॉर्म्युला काय 1 plus tan square equal to 6 square 1 plus tan square equal to 6 square 6 square 1 plus cot square तो 6 square फॉर्मूला लिखो 1 plus tan square equal to 6 square 1 plus cot square equal to 6 square ये दोनों फॉर्मूला वापरेंगे equal to tan upon sec a raised to
प्लस कॉट ए अपॉन कोसेक ए रेज टू 4 इक्वल टू 1 अपॉन सेक ए रेज टू 4 म्हणजे कॉस ए रेज टू 4. 1 अपॉन सेक ए रेज टू 4 म्हणजे कॉस ए रेज टू 4. मग टॅन ए इंटू कॉस ए रेज टू 4. 1 अपॉन कोसेक ए रेज टू 4 म्हणजे साइन ए रेज टू 4. साइन ए रेज टू 4. अजून पुढे काय टॅनचं पण करायला व्हॅल्यू का टॅन पण टॅन ए म्हणजे साइन ए अपॉन कॉस ए. कॉट ए म्हणजे कॉस ए अपॉन साइन ए. टॅन ए म्हणजे साइन ए अपॉन कॉस ए आणि 1 अपॉन सेक ए रेज टू 4 म्हणजे कॉस ए रेज टू 4. कॉट ए म्हणजे कॉस ए अपॉन साइन ए. 1 अपॉन कॉस ए रेज टू 4 म्हणजे साइन ए रेज टू 4. एक कॉस कॅन्सल झाले, एक साइन कॅन्सल झाले, इथे 3 आहे. 3 कॅन्सल करता राईट होते. कॅन्सल केले की प्रधान 4 जाईल. इक्वल टू साइन ए इंटू कॉस क्यू बी प्लस कॉस ए इंटू साइन क्यू बी. एक साइन ए कॅन्सल झालं, साइन क्यू बी कॉमन भाव द्या. कॉमन येते काय कॉमन साइन ए आणि कॉस ए. कॉस ए साइन ए जेव्हा मग साइन ए कॉस ए कॉमन साइन ए कॉस ए. आपलं ते पाहिजे झालं सर साइन ए कॉस ए इंटू ब्रॅकेट काय उरलं तर साइन ए कॉस ए कॉमन. अजून काय उरलं किती कॉस उरलं कॉस स्क्वेअर प्लस साइन ए कॉस ए कॉमन काढलं साइन स्क्वेअर ए इक्वल टू साइन ए कॉस ए इंटू 1 इक्वल टू साइन ए कॉस ए इक्वल टू आर. त्यामध्ये साइन अपॉन कॉस ए 1 अपॉन सेक ए रेज टू 4 म्हणजे कॉस ए रेज टू 4. कॉट ए म्हणजे कॉस ए अपॉन साइन 1 अपॉन कोसेक ए रेज टू 4 इक्वल टू साइन ए रेज टू 4. कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर म्हणजे 1.
sec a raised to 4 into bracket 1 minus sin a raised to 4 minus 2 tan square equal to 1. पहले काय करूया याची फॅक्टर पडते sec a raised to 4 into 1 raised to 4 minus sin a raised to 4 minus 2 tan square equal to sec a raised to 4 a square minus b square a minus b into a plus b मग काय ना 1 square plus sin square a into 1 square minus sin square 1 square plus sin square into 1 square बरोबर a raised to 4 minus b raised to 4 minus 2 tan square 1 minus sin square cos square 1 minus sin square cos square sec square into sec square लेतो ते 1 plus sin square असं राहू दे आणि 1 minus sin square cos square minus 2 tan square यातील sec square into cos square into 1 cos लेतो 1 upon cos a raised to 4 sec a raised to 4 म्हणजे 1 upon cos a raised to 4 त्यातलं cos square कॅन्सल झालं मग काय वाटलं 1 upon cos square a into bracket 1 plus sin square a क्लास लिहू का तो बदलेलं 1 plus sin square a upon cos square minus 2 tan square किंवा tan square म्हणजे लेतो sin square upon cos square tan square म्हणजे sin square upon cos square equal to LCM वाला cos square LCM cos square ठीक आहे काय का sec a raised to 4 म्हणजे 1 upon cos a raised to 4 आणि 1 plus sin square into 1 minus sin square 1 minus sin square cos square हे असं ठेवलं cos square कॅन्सल झालं वरलं cos square खाली 1 plus sin square upon cos square LCM आला tan square म्हणजे sin square upon cos square LCM cos square 1 plus sin square minus 2 sin square equal to cos square sin square minus 2 sin square minus sin square minus 2 sin square 1 sin square minus 2 sin square minus sin square a equal to 1 minus sin square cos square upon cos square equal to 1 cancel दुसरी कुठली पद्धत काय सेपरेट वगैरे काही सोपं वाटतं सेपरेट म्हणजे 1 upon cos square प्लस साइन इतना सेपरेट क्या बोलते हैं 1 upon cos square
प्लस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर माइनस 2 tan स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर प्लस tan स्क्वेअर माइनस 2 tan स्क्वेअर 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर आणि tan स्क्वेअर माइनस 2 tan स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर माइनस tan स्क्वेअर 1 कुठली सोपटली आली तरी आज तुम्हाला कुठल्या पद्धती सोडून दिले शाळेत याबद्दल गेले हे कसं लागते का tan थीटा अपॉन sec थीटा माइनस 1 tan थीटा अपॉन sec थीटा माइनस 1 आणि विजावलेलं काय tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1 आणि tan थीटा प्लस sec थीटा माइनस 1 मग आता इथे जर असं बघायचं तर tan थीटा आहे आणि खाली tan थीटा आहे इथे sec थीटा माइनस 1 आहे आणि वरती sec थीटा प्लस 1 आहे खाली sec थीटा माइनस 1 आहे वरती sec थीटा प्लस 1 आणि इथे tan थीटा वर पण आहे tan थीटा वरचं बघायचं खाली sec थीटा माइनस 1 तिरकं बघायचं या ठिकाणी sec थीटा माइनस 1 sec थीटा प्लस 1 आणि tan थीटा म्हणजे आपण फॉर्म्युला वापरूया 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल sec स्क्वेअर थीटा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा किंवा असं लिहितो ते लिहितो tan स्क्वेअर 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला माहीत आपल्याला LHS किंवा RHS घेऊन येत नाही का वेगळ्या पद्धतीने हा फॉर्म्युला वापरायचा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा 1 plus tan square theta equal to 6 square. Therefore, tan square theta equal to 6 square theta minus 1. 6 square theta minus 1. tan square theta म्हणजे असं लिहितो tan theta into tan theta. आणि दोन ठिकाण नाही का tan theta आणि sec square theta minus 1 फॅक्टर पाडायचे. sec theta plus 1 into sec theta minus 1. sec square theta minus 1 चे फॅक्टर काढायचे 6 a स्क्वेअर आणि b स्क्वेअर चा फॉर्म्युला हे 1 म्हणजे 1 स्क्वेअर आहे a स्क्वेअर minus b स्क्वेअर a plus b into a minus b
सेक थिटा मायनस 1 कुठं आहे खाली आणि सेक थिटा प्लस 1 वरती, टॅन थिटा वरती टॅन थिटा खाली ॲडजस्ट करत असं सेम. कुठलं वर पाहिजे सेक थिटा प्लस 1 तिथे पाहिजे ना, इथे पाहिजे आणि मग सेक थिटा मायनस 1 खाली भेटेल. मग टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1, सेक थिटा प्लस 1 वरती पाहिजे, सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा ॲडजस्टमेंट केली. टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इक्वल टू सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. नवीनमध्ये एक रेशो अँड प्रपोर्शन चॅप्टर होता, रेशो अँड प्रपोर्शन. त्यामध्ये असं होतं इफ A upon B equal to C upon D, then if A upon B equal to C upon D, then याला मनाने आपण समजा x ने म्हणलं तर काय ते x ने म्हणलं तर काय ते x A upon x B. त्याला मनाने y ने म्हणलं आपण तर काय ना y C upon y D, y C upon y D. या दोघांना न्यूमरेटर डिवाइड x ने म्हणलं किंमत किती राहते. if we multiply numerator and denominator by same number value remains same, त्याला x ने मल्टिप्लाय केलं याला x ने असं दिले आणि या दोघांची ॲडिशन केली. ॲडिशन xa प्लस yc आणि xb प्लस yd, तर ही किंमत इतकी येते a अपॉन b इक्वल टू c अपॉन d. तीन इक्वल असतात. इक्वलाची किंमत a अपॉन b ची किंमत दोन्ही इक्वल आहेत ऑलरेडी आणि याची किंमत काय याला कशाने मल्टिप्लाय केलं माझ्या मनात x ने, त्याला कशाने म्हटलं y ने आणि xa प्लस yc न्यूमरेटर सिस्टम करायची. एक्झाम्पल घे 2 अपॉन 4 इक्वल टू 3 अपॉन किती 6, 1 अपॉन 2 1 अपॉन 2 दोन भागले की 2 अपॉन 4 इक्वल टू 3 अपॉन 6. आता याची सम केली किती येते 2 प्लस 3 अपॉन 4 प्लस 6. याचं कोएफिशिएंट काय नाही 1 आहे नाही 1 ने गुणलं समजायचं. तर आपण कशाने मल्टिप्लाय केलं होतं x ने, त्याला x ने गुणलं होतं आणि याला y ने, मग x ने आपण 1 ने गुणलं किंवा नाही गुणलं तर किती येते 5 अपॉन 10 आणि 5 अपॉन 10 म्हणजे काय 1/2. मग याची पण व्हॅल्यू किती 1/2, याची पण व्हॅल्यू किती 1/2 आले का ते इक्वल. पुन्हा सम केली if 2 upon 4 equal to 3 upon 6 then it is equal to 2 plus 3 upon 4 plus 6, 2 plus 3 upon 4 plus 6. याचं नाव काय theorem on equal ratios, theorem on equal ratios. काय theorem बघा by theorem on equal ratios, by theorem on equal ratios. शायद किसी ने क्लासेस से कहते हैं by theorem on equal ratios किंवा if a upon b equal to c upon d, then each ratio equal to each ratio म्हणजे कुठला फर्स्ट रेशियो सेकंड रेशियो. each ratio equal to काय करायचं यांची x मध्ये बघा xa प्लस याला कशाने मल्टिप्लाय केले xa प्लस yc अपॉन याला x ने मल्टिप्लाय केले xx माहिती म्हणा yy xa प्लस yc अपॉन xb प्लस yd each ratio equal. मग आता हे तेच करूया तसा each ratio इक्वल टू काय नसणार याला बनायचं नाही. याला आपण याला कशाने 1 ने म्हणलं तुम्ही 1 ने म्हणायचं, त्याला कशाने म्हणलं 1 ने, त्याला आपण कशाने म्हणलं जे गुणलं नाही थोडक्यात डायरेक्ट बेस करत चालतेच की x नको आहे त्याला डायरेक्ट बेस करायची a प्लस c b प्लस d समान येतेच. मग काय नाही each ratio इक्वल टू
डायरेक्ट बेरीज सांगा मग दोघांची न्यूमरेटरची सम ईच रेशियो इक्वल टू किती एच सम यांची सम असते ईच रेशियो अजून काय असतं ए प्लस सी अपॉन बी प्लस बी ते पण असतं ईच रेशियो इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी प्लस बी अजून काय ते ए मायनस सी अपॉन बी मायनस डी हे पण असते काय पण असते दोघांचे याला 3 म्हणलं 3a प्लस 4c 3b प्लस 4d हे पण येते समजा 5a प्लस 6c 5b प्लस 6d तरी पण चालतं काय पण काय इक्वल येते मग आता काय नाही सांगायचं इक्वल रेशो ईच रेशो इक्वल टू इक्सल करायचं किती आहे ना टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 अपॉन यांची सम करायची सेक थीटा मायनस 1 प्लस टॅन थीटा देअरफॉर मी ईच रेशो सांगा तुला ईच रेशो ईच रेशो बघा ना झाला कसं आलेच आन्सर हे काय ते झालं आन्सर आलेच फक्त ईच रेशो म्हणजे काय लिहायचं हां म्हणजे आपलं कुठलं पाहिजे दोन्ही कुठलं पाहिजे आपल्याला ईच रेशोमधलं हा पण चालतो आणि हा पण चालतो फर्स्ट रेशिओ सेकंड रेशिओ थर्ड रेशिओ ईच रेशिओ म्हणजे दोन्ही कुठलं चालतं इथं कुठलं पाहिजे आपल्याला त्या तिथे आपण सेक थिटा मायनस 1 म्हणजे हा पाहिजे मग हा हे येतो ईच रेशिओ कळलं का याचं नाव ईच रेशिओ मग काय ना टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इक्वल टू ईच रेशिओची का हे दिलं आणि ते हाईट पण आहे टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस 1 अपॉन इथे टॅन पहिले टॅन थीटा तिकडे टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस कसा निकाल तेरा वापरला बात काय नाही कळलं तर त्यावेळेस लिहायचं ते लिहायचं नाही मधलं त्यावेळेस लिहायचं आणि दोघांची न्यूमरेटरची बेरीज केली डिनॉमिनेटरची बेरीज किती उद्या वाढते आन्सर आहे डावीमध्ये अशी लिहायची आणि उजवी बाजू म्हणजे यांची सम केलेली आणि यांची सम केलेली तर म्हणजे आन्सर तो झाला एलएचची आरची म्हणायची फॉर्म्युला वापरून ठेवायचा 11 मध्ये का आपल्याला प्रॉब्लेम शुद्ध घेऊन घ्या एक तास नाही 5 मिनिटात पुन्हा घ्या आणि काम हे प्रॉब्लेम शुद्ध संपतो सर अजून तास लागेल त्यामध्ये पण 9 एक्झाम्पल 10 एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये त्यात आपण लागणार तर केस 1 2 3 व 1 ते 5 पर्यंतचे क्वेश्चन आहे 6 ते 10 पुन्हा सोडून द्यायचे बिल झालं पण ट्रिग्नॉमेट्रीचं वगैरे हे सेम असंच आहे पहिले 4 क्वेश्चन आहेत आणि 5व्यामध्ये 10 आहेत ते पण 4 येते ना 6व्यामध्ये राहते हां 12 काही 12 आहेत 6व्यामध्ये 12 आणि पहिले 5 होते सेपरेट म्हणजे पहिले 4 सेपरेट आहेत आणि 5व्यामध्ये 10 ते नंतर घ्या
चल